नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या डेली स्टडी टाईम चॅनेलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध संत तुकाराम. संत तुकाराम. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. आपल्या महाराष्ट्राला खूप महान संत लाभलेले आहेत. त्यापैकी संत तुकाराम एक वारकरी संत कवी होते. संत तुकाराम यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. त्यांच्या आईचे नाव कनकाई आणि वडिलांचे नाव भोलोबा अंबिले हे होते. संत तुकाराम यांचे आराध्य दैवत पंढरपूरचा विठोबा होते. संत तुकाराम यांचा सावकारकी आणि शेतीचा व्यवसाय होता. संत तुकाराम महाराज 18 वर्षाचे असताना त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी देशात खूप मोठा दुष्काळ पडला होता. त्यामध्ये त्यांच्या पहिल्या पत्नी रखुमाई आणि मुलगा संताजी याचा मृत्यू झाला. संत बाबाजी चैतन्य हे संत तुकारामांचे आधुनिक गुरु मानले जातात. संत तुकाराम महाराज देहू गावातील डोंगरावर जाऊन विठ्ठलाचे नामस्मरण आणि ध्यान करत. संत तुकाराम यांनी सुमारे 4500हून अधिक अभंग त्यांनी रचले. त्यांच्या अभंगातून अध्यात्म, नैतिक मूल्य आणि सामाजिक प्रबोधन केले जाते. वृक्षवल्ली, आम्हा सोयरे यासारखे विचार आजही मार्गदर्शन करतात. त्यांनी त्या काळात कर्मकांड, अंधश्रद्धा आणि जातीभेदाबद्दल कठोरपणे टीका केली. संत तुकारामांनी समाजाला वारकरी संप्रदायाचा मार्ग दाखवला. संत बहिणाबांनी त्यांच्या अभंगामध्ये तुकारामांना वारकरी संप्रदायाचे कळस असे संबोधले आहे. काही लोकांनी त्यांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवले, पण विठ्ठलाच्या भक्तीने, कृपेने ते अभंग पाण्यावर तरंगले, ज्याला तुकाराम गाथा म्हणतात. इसवी सन 1650 मध्ये संत तुकाराम हे सदैव वैकुंठला गेले अशी वारकरी संप्रदायात श्रद्धा आहे. जगद्गुरू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात संत तुकाराम यांचा आदर केला जातो. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.